नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। तुम्ही माझ्या मागे बघत असाल, इथे निलेश साळुंखे आणि त्यांचे वडील हे मागच्या 9 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। विषय तुमच्या लक्षात आला असेल आणि याची बाईट सुद्धा मी दुसऱ्या दिवशी केली होती। ह्यांचा पहिल्यांदा अगोदर प्रॉब्लेम सांगतो। यांचा प्रॉब्लेम असा आहे की हे एक मटेरियल सप्लायर आहेत, एक कॉन्ट्रॅक्टर आहेत महानगरपालिकेचे, आणि त्यांनी करोना काळामध्ये ज्या काळी टेंडर काढता येत नव्हतं, कोटेशन देता येत नव्हतं, वेळ नव्हता, अशा परिस्थितीमध्ये त्यांना काही सामान म्हणजे महानगरपालिकेला सामानाची गरज होती, जसं सॅनिटायझर असेल किंवा करोनाला जे लागतं त्या सगळं साफसफाईचं सगळं खास करून सामान होतं। तर त्याचे हे सप्लायर आहेत, तुम्ही तर नावसह ते बघताय, रेणुका माता सर्व्हिस हे त्यांचं कंपनीचं नाव आहे, अगदी रजिस्टर्ड कंपनी आहे। तर त्यांनी थोड्याशा सूचनेवर आणि तोंडी त्यांनी त्यांचं मटेरियल ते दिलं होतं। तर ते मटेरियल दिल्यानंतर त्यांना जे बिल द्यायची वेळ आली, त्यांना बिल तयार करायला वेळ नव्हता, एवढ्या घाई गडबडीमध्ये आणि थोड्या कालावधीमध्ये ते मटेरियल देण्याचं काम झालं होतं। तर आज त्या घटनेला, त्या मटेरियल प्रोव्हिजनला साधारणतः 3 वर्ष झालेली आहेत आणि त्यांना पैसे देण्यात आले नव्हते। शेवटी महानगरपालिकेनं एक साधारणतः 7-7.5 लाखाच्या बिलावर मान्यता देऊन त्यांना 7-7.5 लाख रुपये दिलेले आहेत। मुद्दा परत हा आहे की जर या कॉन्ट्रॅक्टरचं किंवा या आंदोलकाचं जर म्हणणं असेल की त्यांचा 1,44,00,000 एवढं बिल होत आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 7 लाख रुपये, तर हे किती अन्यायकारक आहे असं वाटतं। आणि ह्याच्यामध्ये चर्चेचा किंवा गैरसमजचा जास्त परिणाम दिसतोय असं आमचं मत आहे। यांनी यांचं मत मांडलं, यांनी TV10 तर्फे लोकांसमोर यांचं मत मांडलेलं आहे। आज 9वा दिवस आहे। माझा नागरिकांना आणि अधिकाऱ्यांचा हा प्रश्न आहे की कुणीही सुखासुखी उपोषणाला बसणार नाही, आणि ते सुद्धा आमरण उपोषणाला बसलेले आणि त्यांच्या वडिलांसहित ते बसलेले आहेत। आमचं पहिलं सर्वात म्हणणं आहे की एक नागरिक असू द्या किंवा माणूस म्हणून अधिकाऱ्यांनी यांची दखल घ्यायला पाहिजे, यांना भेटायला पाहिजे, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे। त्यांचं म्हणणं असं आहे की यांना आयुक्तांनीच आता भेटावं आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढावा। तर अशी यांची बाजू आहे। मी या संदर्भात मिलिंद जाधव TV10 तर्फे या संदर्भात पहिल्यांदा संदीप कदम साहेबांना भेटलो। त्यांनी सरळ सांगितलं की आता मी तिथे नाहीये, तुम्ही संतोष वारोळे साहेब जे उप आयुक्त आहेत झोन क्रमांक 2चे, तर त्यांना तुम्ही भेटावं, मी आता त्या पदावर नाहीये। हे एक अधिकाऱ्यांचं एक कारण असतं की मी त्या पदावर नाहीये, पण जर तुम्हाला माहिती असेल तर ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, हे आमचं TV10चं साधं म्हणणं आहे। दुसरे अधिकारी जे माझ्या संबंधित आले ते आहेत संतोष वारोळे साहेब। संतोष वारोळे साहेबांना मी 3 दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी मी भेटलो होतो। अभिलेख अवलोकनामध्ये मी तिथे सुद्धा हा विषय मेन्शन केलेला आहे। मी हे जो मुद्दाम सांगेन की संतोष वारोळे साहेबांनी याच्यावर सविस्तर माहिती दिली। ते म्हणले मी जर गरज पडली तर मी याच्यावर बाईट सुद्धा देईन। संतोष वारोळे साहेबांचा ह्या बाबतीतला अनुभव TV10चा चांगला आहे मागे सुद्धा। पण ते काय म्हणले की जर केदार वजे साहेब जे संदीप कदम साहेबांच्या जागी आलेले आहेत, ते जास्त नीट व्यवस्थित ह्या गोष्टीबद्दल सांगू शकतील। त्यामुळे केदार वजे साहेबांना संतोष वारोळे साहेब स्वतः सांगणार होते की TV10ला बाईट द्या, पण केदार वजे साहेबांच्या सुद्धा पाठपुरावा केल्यानंतर या विषयावर त्यांनी बोलायचं टाळलं। अगदी आजच मी त्यांना फोन केला होता, तर ते काय म्हणजे दुसरं कारण जे अधिकाऱ्यांचं असतं की आम्हाला एक महत्त्वाचं काम आलंय शासनातर्फे वगैरे, त्यामुळं मी तुम्हाला बाईट नंतर देतो। तर असं हे झुलत ठेवणं हा एक प्रकार असतो। तर परत एकदा मी सांगतो, TV10चा मुद्दा हा आहे की कुठलाही नागरिक कुठल्याही प्रकारचं आंदोलन जर करतो तर त्याची दखल घेतली जावी, आणि त्याची दखल घेऊन त्यांचं म्हणणं काय आहे, त्याच्यावर तोडगा काय काढता येईल याचं लवकरात लवकर करावं। विशेष करून जर आमरण उपोषणाला बसलेले असतील तर यांचा काय तुम्ही म्हणजे यांच्या जीवाचं बरं वाईट होण्याची वाट बघणार आहात का? कुठल्याही पैशापेक्षा माणसाचा जीव प्यारा नाहीये का? तुम्हाला जसा आहे तसा त्यांनाही आहे। नागरिकांना ह्यांना काही किंमत नाही आहेत का? मी म्हणतो नागरिक सोडा, तुम्ही ह्यांना माणूस तरी समजता का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा माझा मुद्दा पोलिसांशी संबंधी आहे। पोलिसांना त्यांनी प्रॉपरली अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हणलेलं मी आमरण उपोषणाला बसतो, माझ्या जीवाचं काही बरवट झालं
तर याला महानगरपालिका जर दखल नाही घेतली तर ते जबाबदार राहणार आहेत. तर पोलीस सुद्धा यांची किती दखल घेतात, काय घेतात, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला माहीतच आहे, राज्य पातळीवर मनोज जरांगे साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना तर 15-16 दिवसाच्या पुढे झालेलं आहे. उपोषण म्हणजे काय असतं हे प्रत्येक नागरिकांनी एक दिवस स्वतः उपोषण करून बघावं, असं माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे. याच्यावर तुम्हाला अपडेट देत राहू आणि परत अधिकारी काय म्हणतात याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.